नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज बनणार आहे अधिक मास थाळी. तर काही भागामध्ये धोंड्याचा महिना पण म्हणतात. तर आज मी बनणार आहे पुरणपोळी आणि धोंडे. चला मग सुरुवात करूया. तर मी इथं कुकर ठेवलेला आहे. मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्याला स्वच्छ धुवून घेते. तर मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. थोडंसं तेल टाकून घेते याच्यामध्ये. थोडंसं मीठ, हळद. तर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. त्याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर आपली डाळ शिजोपर्यंत आपण इथं पीठ मळून घेऊ. थोडंसं आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचंय, हळद, थोडंसं तेल टाकते. पीठ चांगलं मळून घेतलंय. तर आपल्या इथं 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर मी आता गॅस बंद करून घेते. तर आपली डाळ शिजली का आपण बघू. डाळ आपली चांगली शिजली आहे. तर आपल्याला येळवण आमटीसाठी होत आहे. आपल्याला आमटी पण बनवायची आहे. थोडंसं आमटीसाठी काढून ठेवायचं आहे. तर आपल्याला 1 वाटी याच्यात गूळ टाकायचा आहे. तर याच्यात मी विलायची, जायफळ आणि सुंठ आणि 1 चम्मच बडीशोप तेच आपल्याला पावडर करून पुरणामध्ये टाकायचं आहे. आपल्याला चांगलं घट्ट पुरण करून घ्यायचं आहे. हे थोडं आपण वाटून घेतलेलं होतं ना, जायफळ, सुंठ हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. मस्त घट्ट करायचं आहे. पुरण आपलं चांगलं घट्ट झालेलं आहे. तर आपण याला पुरणाच्या चाळणीनं गाळून घेऊ. त्याला आपण या चाळणीनं चांगलं पुरण गाळून घेऊ. तर आपलं पुरण गाळून झालंय. तर हे बडीशोपचं आहे, वरती आलेलं आहे जाड जाड, ते आपल्याला घ्यायचं नाही. तर आपलं पुरण मस्त तयार झालंय, एकदम मऊ मऊ झालेलं आहे. आपलं पुरण थंड होईपर्यंत आपण भज्याची तयारी करू. तर मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत मी, लांब लांब कट केले. तर 3 ते 4 हिरवी मिरची टाकणार याच्यात, कोथिंबीर, 4 कढीपत्त्याचे पाने घेतलेले आहेत कापून, ओवा घेतलेला आहे. तर मी थोडंसं जिरा टाकून घेते. 1 चम्मच मीठ, छोटा चम्मच आहे. लाल तिखट, जरासं धनिया पावडर घेतलेलं आहे. ते मिश्रण सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर आपल्याला लागेल तसं याच्यात चण्याचं पीठ टाकायचं आहे. थोडं थोडं करून टाकायचं आहे. तुम्ही थोडंसं पाणी घेणार. आपल्याला जास्त पातळ नाही करायचं, कांद्याचं पाणी सुटतं याला. तर आपल्याला अशा प्रकारे बॅटर करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिलं मी आता कटाची आमटी तयार करून घेते. आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर मी इथं मोहरी टाकून घेते, अर्धा चम्मच आहे. जिरा छोटा चम्मच. तर 1 चम्मच मी लसूण पेस्ट, आलं लसूणची पेस्ट आहे. त्याला चांगला परतून घ्यायचा आहे. मी कढीपत्त्याचे पाने घेतले 10-12. 2 छोटे चम्मच लाल तिखट घेतलेला आहे. हा मसाला आहे घरी बनवलेला. ते डाळीचं येळवण आहे. त्याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. हळद टाकून घ्यायची याच्यात, चवीपुरतं मीठ. तर हे चिंचेचं पाणी आहे, ते आपल्याला नंतर टाकून घ्यायचं आहे. त्याच्यात गरम पाणी टाकून घेते, लागल तसं टाकायचं आहे. तर चिंचेचं पाणी, वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. त्याला आपल्याला 1 उकळी काढून घ्यायची आहे.
तर आपण पहिलं धोंडे बनवून घेऊ. तर एवढी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर एवढा मी पुरण घेतलेला आहे. आपल्याला हे असं करत जायचं आहे. तर आपला धोंडा तयार झालेला आहे. तर सगळे आपल्याला असे धोंडे बनवून घ्यायचे आहेत. तर धोंड्याचा महिना संपत येतोय. तर आपण देवाला नैवेद्य दाखवला नव्हता ना, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून धोंडे बनवून घेते. तर मी धोंडे तळून घेते. कोणी उकडून पण घेते, पण मी तळून घेते. उकडून पण छान लागतात. तर आपल्याला छान प्रकारे तळून घ्यायचे आहेत. एकदम असे गोल्डन कलर आणायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर आपण इथं भजे पण तळून घेऊत लगेच. थोडंसं खायचा सोडा टाकते. याच्यात 1 चम्मच गरम तेल टाकायचं आहे आपल्याला. तर 1 चम्मच मी इथं गरम तेल टाकते. तर आपले भजे चांगले कुरकुरीत होतात तेल टाकल्यास गरम. तर आपलं तेल इथं गरम झालंय. मी छोटे छोटे मस्त भजे करून घेते. पुरणपोळी म्हणलं की आपल्याला भजे, पापड हे असं आपल्याला करावंच लागतं. तर आपल्या भज्याला छान कलर आलेला आहे. मी आता काढून घेते. तर मी एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि पुरणाचा. तर आपल्याला तूप लावून भाजायचे आहे. बघू शकतात मस्त टम्म फुगतायत. तर आपला स्वयंपाक तयार आहे. आता आपल्याला देवाला नैवेद्य ठेवायचा आहे. थोडं मी फ्रेश होते. आपलं ताट इथं रेडी आहे. तर मी इथं कट्टाची आमटी टाकते. मस्त झणझणीत आमटी झालेली आहे. सगळा स्वयंपाक पूर्ण छानपैकी झालेला आहे. तर माझा आजचा धोंड्याचा स्वयंपाक कसा वाटला तुम्हाला की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आता आपण देवाला नैवेद्य दाखवू. तर मी देवाला नैवेद्य ठेवलेला आहे. हे बघा आमचं देवघर कसं वाटतंय तुम्हाला. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तर माझा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला. थँक्यू, धन्यवाद.